मारलेला आहे. अशी वेळा या एकूणच मार्च थांबवण्यासंदर्भात पालकमंत्री जे आहेत परभणीच्या मेघना बोर्डीकर यांनी काय मध्यस्थी करायचा प्रयत्न केला आहे का, आणि केला असेल तर तो यशस्वी झाला का नाही? नाही, त्यांनी केला प्रयत्न. 2 दिवसापासून प्रयत्न करतात त्यांचे सहकारी येत आहेत आमच्याकडं चौकशीला, म्हणजे बोलायला. पण ते काय बोलत आहेत सगळं म्हणजे काहीच त्याच्यातून मार्गच निघत नाही. यायलेत बोलायलेत, आम्ही करू, आम्ही चौकशी करू, आम्ही निलंबित करत नाही, आम्ही त्यांची सक्तीवर सक्तीचा रजर सक्तीचा रजर नाही पाठवायचं, अटॅच नाही करायचं. आम्हाला आमची जी मागणी आहे ती निलंबनाची मागणी आहे. त्यांचे आहेत ते बोलायलेत की तुम्हाला आम्ही सगळं करू, तुमची आर्थिक मदत देऊ, तुम्हाला हे करू ते करू. आर्थिक मदत घेऊन काय करायचं? मला समाजाला उत्तर द्यायचं. समाजासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे. समाजात ज्या आमच्या माया बहिणी आल्यात त्यांच्या लेकराला मारलेले, अतिशय माणूसपणे शिव्या दिल्यात, खान तुम्ही ऐकलं तर तुम्हाला वाईट वाटेल. बाबासाहेबाच्या या लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाही अतिशय धोक्यात आलेली आहे. हुकुमशाहीच्या मार्गाने देश नेण्याचं काम फडणवीस सरकार आणि मोदी सरकार करत आहे. म्हणून आम्ही हा लॉंग मार्च काढला आहे की जेणेकरून या लॉंग मार्चमधून आम्हाला न्याय भेटला पाहिजे. देशात एक संदेश गेला पाहिजे की भारताची लोकशाही धोक्यात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.